नमस्कार. पुन्हा एकदा आपण सगळे मराठी एकीकरण समितीच्या ह्या नियमित कार्यक्रमामध्ये सहभागी आहोत आणि आज मी पुन्हा एकदा तुम्हाला एका खूप चांगल्या नवोन्मुख अशा मराठी उद्योजकाची ओळख करून देणार आहे. नितीन रेडेकर आज या भाईंदर पूर्वेच्या नवघर येथील नवघरच म्हणूया ना, जसलपाल ओसवाल दर्शन या इमारतीमध्ये एक आम्हाला आमंत्रण आलं की नवीन ज्यूस सेंटर सुरू केलेलं आहे. तर म्हटलं बघू तरी काय मराठी माणसाचा उद्योग चाललाय, नक्की काय सेटअप चाललेला आहे आणि सध्या जगभरामध्ये जी स्पर्धा सुरू आहे चकचकीत लखलखीत अशा उद्योजकांची, त्याच्यामध्ये आपला मराठी माणूस किती स्पर्धेमध्ये वेगाने धावतोय किंवा त्यामध्ये किती फिट बसतोय. म्हटलं आज आपण त्यांना भेट देऊया म्हणून आज इथे आलो आम्ही. आणि त्यांनी दिलेलं हे आंब्याचं सरबत, आपण त्याला मँगो ज्यूस म्हणूया. याचा पहिला सिप घेताच मला असं वाटलं की ह्यांची तुम्हा सर्वांशी ओळख करून द्यावी. त्यांना म्हटलं जरासं 2 मिनिटं जरा वेळ काढा, आपण पूर्ण महाराष्ट्राशी बोलूया. महाराष्ट्राची म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जे तरुण आहेत ज्यांच्या समोर संभ्रम असतो की आपण नोकरी करावी की व्यवसाय करावा. आई वडिलांचं धपाटा असतो की बाबा धंद्यात पडू नको, नोकरी कर. त्यांच्या मनामध्ये मला वाटतं तसंच काहीतरी काहूर असावं. आणि ते लहानपणीपासूनचे आपले संस्कार असतात मराठी कुटुंबाचे. मराठी कुटुंब हे चाकरमानी होण्यामध्ये स्वतःला खूप काय म्हणतात त्याला खुश असतं. त्यांना नोकरी धंद्यात जायचं नसतं. लहानपणापासून माझ्याही आई वडिलांची शिक्षण होती की काय धंद्या बिंद्यात पडू नकोस, आम्हाला खड्ड्यात घालू नकोस, कुठेतरी आर्थिक नुकसान होईल. बरोबर ना दळवणेकर साहेब? तर या शिकवणीतून आपण मोठे झालो आणि अशा वेळेला ते संस्कार तो पगडा असताना एक होतकरू असा मराठी मुलगा ज्याचं अकॅडमिक एज्युकेशन म्हणजे शिक्षण हे BSc IT आहे, त्यांच्या सुविद्य पत्नी सोबत बसलेले आहेत, त्याही IT एक्सपर्ट्स आहेत. आणि असं असताना एखाद्या ठिकाणी चांगली नोकरी करत होते. कुठे नोकरी करत होते, काय करत होते, आपण त्यांच्या तोंडात ऐकूया. आज त्यांची ओळख तुम्हाला करून देतो. आणि एक मराठी माणूस जो स्वतःला चाकरमानी किंवा नोकरदार म्हणून खुश समजतो, असं एक माणूस उद्योजक होऊ पाहतोय. नव्हे त्याने हा उद्योग सुरू केलाय, तर त्याच्यामागे त्याची काय कल्पना आहे, हे धैर्य कुठून आलं आणि ही रिस्क टेकिंग कॅपॅसिटी जी आपण म्हणतो, म्हणजे धोका पत्करायची जी त्याची हिंमत आहे, ही त्याने कशी मिळवली याच्याबद्दल आपण जरासं बोलून घेऊया. तुमचं नाव तुम्हीच सांगायचंय. नितीन रेडेकर मी ऐकलंय, बरोबर आहे ना? नितीन रेडेकर माझं नाव. आणि तुमचं? राजेश रेडेकर. नितीन रेडेकर आणि राजेश रेडेकर. कुठपर्यंत तुमचं शिक्षण झालेलं आहे? शिक्षण माझं झालंय BSc IT पर्यंत ग्रॅज्युएशन झालंय. त्यानंतर जॉब सुरू केला. किती वर्ष जॉब केला? 10-11 वर्ष. 10-11 वर्ष तुम्ही त्या नोकरदाराच्या परिवेशात होतात. मोठ्या मोठ्या कंपनीच्या काचेच्या बिल्डिंग मध्ये नोकऱ्या केल्या. हा. सगळं फर्स्ट क्लास वाटत होतं. आरामात 2 दिवस सुट्टी, पण ते कुठेतरी सायकल मध्ये अडकल्यासारखं वाटत होतं. बर, तुम्ही? सेम BSc IT केलं आणि मग असं अडकल्यासारखं मीन्स मॅनेजर जे सांगतील तेच आपल्याला करायला लागत होतं. मग स्वतःचं काहीतरी करायचं असा विचार केला आणि मग एक निर्णय घेतला आणि आम्ही ट्राय करायचं निर्णय घेतला. आणि बघा, म्हणजे 10-11 वर्षाचं गुलामगिरीचं व्यसन अचानक सोडणे एवढं काही सोपं नसतं, बरोबर ना? मग असं कधी मनात आलं की बाबा हे आपण स्वतःचा काहीतरी उद्योग सुरू करावा, गुलामगिरी सोडावी, मालक व्हावं, असं म्हणत कसं काय? हे माझ्या मनात आता कसं, मेन म्हणजे महाराष्ट्र, मुंबई, ठाणे जो एरिया आहे, जिकडे बरेचसे लोक जे धंद्यामध्ये उतरलेले आहेत, जे मराठी आहेत, मनात असं होतं की आपली माणसं कुठे आहेत, या फील्डमध्ये का दिसत नाही. नोकरीमध्ये माझे बरेचसे मित्र दिसतात, सगळे मराठी आहेत, बरेचसे लिंक्डइन वरती आहे, इंस्टाग्राम वरती सगळीकडे आहेत. पण बिझनेस सर्कलमध्ये बघायला गेलं तर गुजराती, मारवाडी, जैन वगैरे असतात. चांगली गोष्ट आहे, त्यांच्यासाठी काही आपल्या मनात हिट नाहीये, पण त्याच्याकडून काय आपल्याला शिकायला भेटेल ती गोष्ट मी शिकून गेली. त्याच्यावरती R&D केली आणि काहीतरी चांगला ऑप्शन शोधून ती लोक का रिस्क घेतात आणि लोक फेलियर्स असतात लाईफमध्ये, पण त्या फेलियर्स मधून पण शिकून आपण काय रिस्क घेऊन एक पाऊल, म्हणजे तो जड जरी झाला पण तो पाऊल उचलून आपण पुढे टाकू शकतो. ही कॅपॅसिटी आपल्या डोक्यात एक मनात ठाण म्हणून तसा तो निर्णय घेतला मी आणि स्वतःचा चालू करायचा विचार केला. आणि कुठल्याही व्यवसायाकरता भांडवल लागतं असं मराठी माणसाला वाटतं.
मराठी माणूस जेव्हा जेव्हा व्यवसायाचा विचार करतो किंवा कोणत्या विचारणा करतो तेव्हा तो म्हणतो पैसा कुठे आहे माझ्याकडे. तर मी जास्त तपशिलात जात नाही की ह्या व्यवसायामध्ये किती पैसा तुमचा अडकलेला आहे. तरी पण मग हे गणित तुम्ही कसं जुळवलं? वडिलांचा आजोबांचा खूप गडगंचा पैसा होता म्हणून व्यवसायामध्ये उतरला असं काय आहे का? की कोणी तुम्हाला काहीतरी दान केलेलं आहे, डोनेशन दिलेलं आहे, बँकेने कोणीतरी तुम्हाला कर्ज दिलेलं आहे, असं काय होतं का? हे गणित तुम्ही कसं जमवलं? गणित असं जमवलं की थोडेफार माझे सेव्हिंग्स होते. पण एक लक्षात सगळ्यांनी ठेवलं पाहिजे की लहानपणापासून जेव्हा आपण जरी नोकरी जरी करत असाल की त्यावेळी आपल्याकडे पैसे नसेल व्यवसाय करायला, काही वेळ नोकरी करून पैसे ते साठवा, इन्व्हेस्ट करा. कारण ते पैसे त्याचं रिटर्न जे असेल, जसं म्युच्युअल फंड एक चांगला ऑप्शन आहे, तिकडे इन्व्हेस्ट करून जर तुमचं काही रिटर्न्स आले, काही वर्षामध्ये आपलं लमसम जमा झाला, त्या पैशाचा आपण रिस्क घेऊन थोडाफार लोन काढून, माझं असं जेवढं माझी कॅपॅसिटी होती तर मी माझा पर्सनल पण सांगतो की मी थोडं माझं स्वतःचं इन्व्हेस्टमेंट प्लस लोन वगैरे काढून मी व्यवसाय चालू करायचा ठरवला. जेव्हा तुम्ही हा आराखडा कुठेतरी घेऊन काढला असेल, ही योजना आखली असेल, तेव्हा तुमच्याकडे बीज भांडवल म्हणजे मूळ कॅपिटल किती होतं की ज्या कॅपिटलवरती तुम्ही ही एवढी मोठी उडी मारली? माझ्याकडे कॅपिटल तेव्हा 7-8 लाख असतं. केवळ 7-8 लाख हातात असताना या व्यक्तीने मीराबाईंगर सारख्या शहरामध्ये असा व्यवसाय स्थापन एक मोठी उडी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपल्याला जसे वाटतं की लाखोंचं भांडवल असलं पाहिजे, तशी काही आवश्यकता नाहीये. तुम्ही अगदी लाख, 2 लाख, 7 लाख, 8 लाख, 10 लाख जे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कुठूनही उभे करता येतात असं भांडवल घेऊन सुद्धा त्या प्रमाणामध्ये छोटा किंवा मोठा एक व्यवसाय आपण स्थापन करू शकतो. याचं जिवंत उदाहरण आहे. काय वाटतं तुम्हाला, किती महिन्याची ही रिस्क आहे? फायदा होईलच असं काही सांगता येत नाही, तोटा होईल असंही मी सांगू शकत नाही. किती महिन्याची, किती वर्षाची रिस्क आहे की किती महिने तुम्हाला वाटणार की या महिन्यानंतर की बा आता मी सेटल झालो याकरता? 1 वर्ष मेहनत करावं लागेल. कारण पैसे इन्व्हेस्ट केलेलं त्याचं एक ROI म्हणून रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेशन असतं. त्याच्या बेसिसवरती मी थोडं कॅल्क्युलेट केलं तर लोक बोलतात की 2-3 महिने चालेल, बंद होणार, 6 महिने चालेल, काय झालं तर मग तू पुढचा काय विचार केला का? पण तसं आपण कोणाच्या स्वतःने मनाने ठरवलं ना की करायचं तर करायचं आपल्याला. तुमच्या तरुणाईच्या भाषेमध्ये ROI रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे कॅल्क्युलेट तुम्हाला जमलं पाहिजे. खूप चांगला पेशन्स ठेवला पाहिजे, धीर असला पाहिजे. आज बिझनेस सुरू केला म्हणजे पहिल्याच दिवशी का टाकसाळ नाही की लगेच तुमच्या गल्ल्यावरती पैसे येणार आहेत, महिन्याभरामध्ये पैसे येणार आहेत, 1-2 महिन्यामध्ये प्रॉफिट सुरू होणार आहे असं नाहीये. पण योजनाबद्ध माणसाने व्यवसाय केला पाहिजे. एखाद्या व्यवसायामध्ये रिटर्न ऑफ इंटरेस्ट किंवा रिटर्न ऑफ जे तुम्हाला पैसे मिळणार आहेत, परतावा जो मिळणार आहे, कधी 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर, कधी 6 महिन्यानंतर सुरू होऊ शकतो. पण तो कॅल्क्युलेटिव्ह असला पाहिजे. यांच्यामध्ये साधारणतः वर्षभरामध्ये हे एवढे रिटर्न्स कमवावं लागणार आहेत की जेणेकरून त्यांना नंतर त्यांचं जे कॅपिटल आहे, भांडवल आहे, त्याच्यावरती रिटर्न्स मिळतील आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पण त्यावरती चालेल. हे कॅल्क्युलेशन असलं पाहिजे. त्याच्याकरता आधी ते छान बोलले, प्रतिमत चांगलं उदाहरण आहे जे आम्हाला पूर्ण महाराष्ट्राला दाखवण्याकरता आवडेल. नोकरी करताना साधारणतः किती पगार तुमच्या दोघांचा मिळून होता किंवा तुमच्या कुटुंबाचं किती उत्पन्न होतं, तेवढं उत्पन्न जोपर्यंत या उद्योगातून सुरू होणार नाही तोपर्यंत तुमचा फायदा सुरू होणार नाही. हे जे उत्पन्न आहे की दोघांनी तुमच्या सॅलरी असं समजा, किती उत्पन्न होतं तुमचं तुम्हाला माहिती, कदाचित 50,000 असेल, 80,000 असेल, 1 लाख असेल, की तुमच्या दोघांची अंग मेहनतीचे पैसे आहेत. या व्यवसायातून ज्या दिवशी तुम्हाला 1 लाख रुपये येतील त्याच्या पुढचा जो पैसा आहे तो तुमचा प्रॉफिट असतो. मी सर्वांना हे असंच समजवतो. हे तुम्ही पण सगळ्यांनी लक्षात घ्या. या पूर्ण महाराष्ट्रातील जे आता उद्योजक होऊ पाहतात, अशी जी लोक आता आपल्या व्हिडिओ बघतायत, त्यांच्याकरता तुमच्याकडून काहीतरी वेगळा संदेश द्यावा असं मला वाटतं. काय सांगाल? त्यांच्याकरता त्यांना स्फुरण यावं, उत्साह यावा, धैर्य यावं आणि त्यांनी तुमच्यासारखं उद्योजक व्हावं, याच्याकरता काय सांगाल? एवढंच आहे की पहिला लोक म्हणायची की मराठी माणूस एकमेकांचे पाय ओढतात, पण पाय ओढू नका, एकमेकांना सपोर्ट करा, एकत्र या. जसे बाकीचे नॉन मराठी कम्युनिटीज आहेत ते कसे एकत्र वरती येतात आणि त्यांच्याकडून काय शिकायला भेटतं ते इम्प्लिमेंट करा आपसामध्ये, आणि त्याच्यानंतर जो फरक दिसेल ना ते लोकांना बाहेरच्या दुनियाला दिसूनच येईल कसं. आणि रिस्क घेण्याची कॅपॅसिटी, बिंदास रिस्क घ्या. पैसे जसं मी तुम्हाला सांगितलं थोडंफार इन्व्हेस्टमेंट कराच आहे चांगल्या ठिकाणी. स्टॉक मार्केटमध्ये टाकू नका, म्युच्युअल फंडमध्ये टाका. अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून थोडं सेव्हिंग्स करा आणि बिझनेस करण्यासाठी मग थोडं R&D करा. ज्या गोष्टीवर डायरेक्ट उतरू नका,
मी पण 2-3 महिने घातले विचार करणं की कुठला बिझनेस स्टार्ट करायला योग्य आहे. आणि लोकेशन पण इम्पॉर्टंट पाहिजे. जिकडे लोकेशनमध्ये लोक येणारे जाणारे पाहिजे. जर खाण्यापिण्याचा व्यवसाय असेल तर एखादा म्हणजे जसं जसं एरिया असेल त्यानुसार आपल्याला बिझनेस स्टार्ट केला पाहिजे. व्यवसाय करण्याकरता पैसा हा लागतोच, पण सगळ्यात मोठं भांडवल काय असतं माहिती आहे, जे मराठी माणसाकडे आहे, अगदी उपजत आहे, तो म्हणजे मराठी माणसाचा प्रामाणिकपणा. मराठी माणसाचा प्रामाणिकपणा हा त्याच्या व्यवसायाला अतिशय पूरक आहे आणि जगभरामध्ये मराठी माणूस त्याच्या प्रामाणिकपणाकरता अगदी सुप्रसिद्ध आहे. आणि अंग मेहनत घेण्याची तयारी ती मराठी माणसाकडे आहे. असं हे वाईट कोणतरी अफवा पसरवतं की मराठी माणूस हा आळशी आहे, तसं नाहीये. मराठी माणसासारखी अंग मेहनत जर तुम्ही येऊन मुंबईत येऊन बघितला तर मराठी माणसासाठी अंग मेहनत कोणी करत नाही. आणि प्रामाणिकपणा हा त्या रक्तामध्ये भिनलेला आहे, तो कधी त्याला सुटत नाही. की दोन जर भांडवल असतील ना तर एखादा आई वडील म्हणतील, पालक म्हणून आपण, किंवा एखादी बँक असेल, किंवा एखादा मित्र असेल, किंवा एखादा व्यापारी असेल, हा तुमच्यावरती नक्कीच काहीतरी इन्व्हेस्टमेंट करण्याकरता तयार असतो. आणि याच्या पुढे जर तुमच्याकडे जर व्यवस्थित आराखडा असेल, व्यवस्थित जर प्लॅनिंग असेल, तुमचं जर अंकगणित चांगलं असेल, तुम्हाला जर कॉमर्स कळत असेल, तर कुठलाही व्यवसाय हा यशस्वी होण्यास दुसरा कुठला पर्याय नाहीये. यशस्वी होणारच, हे मनाशी पुरगाठ बांधून ठेवा. आणि मराठी एकीकरण समितीकडून आम्ही तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो. तुमचा व्यवसाय आणखी असा दिवसेदिवस वाढत राहावा, नव्हे त्याने गगनामध्ये खूप मोठी झेप घ्यावी. ही एकच शाखा मी आज बघतोय, पुढे जाऊन आणखी 2, 3, 4, 5 शाखा याच्या निर्माण व्हाव्यात. याकरता समितीकडून तुम्हाला जी काही मदत लागत असते, काही तांत्रिक सल्ले लागत असतील, काही आर्थिक सल्ले लागत असतील, एखाद्या बँक मॅनेजर बरोबर किंवा एखाद्या बँकरशी काही ओळख लागत असेल, त्याकरता मराठी एकीकरण समितीकडे सर्व तज्ज्ञ उपस्थित आहेत, उपलब्ध आहेत. तुम्हाला नक्कीच मदत होईल. आणि ह्या तुमच्या हा जो काउंटर आहे याची प्रसिद्धी व्हावी, हा खरं म्हणजे ह्या व्हिडिओचा खूप छान हेतू आहे. तुमच्या ह्या जागेची, ह्या ठिकाणाची, ह्या स्थळाची ओळख तुम्हीच करून द्यायचं आहे की हे दुकान काय नावाने आहे, पत्ता काय आहे, किती ते किती वाजेपर्यंत हे चालू असतं, तुमचा फोन नंबर द्या. जर तुम्हाला हे पार्सल जर तुम्ही देऊ शकत असाल लोकांपर्यंत तर. हे माझं दुकान द ज्यूस फार्म नाव आहे आणि ह्याचं लोकेशन आहे ओसवाल दर्शन बिल्डिंग, शॉप नंबर 3. हे भाईंदर स्टेशन पासून अगदी 2 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवरती आहे, जी आपला ईस्ट वेस्टवाला सबवे आहे. तर आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे आईस्क्रीम्स आणि ज्युसेस अवेलेबल आहे. कॉर्न चाट वगैरे, सूप वगैरे, पास्ता वगैरे, हे सगळे ऑप्शन आहेत, जे सगळे हेल्दी ऑप्शन्स आहेत, जेणेकरून लोकांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहावं, त्या उद्देशाने मी चालू केलेलं आहे. तर फोन नंबर सांग. फोन नंबर आहे माझा 7738696577. या हॉटेलमध्ये मला सर्वाधिक आवडलेली गोष्ट आहे ह्यांचं हे मेनू कार्ड. पूर्णपणे मराठीमध्ये आहे, दोन्ही बाजूने दर्शवतो तुम्हाला मी. ही आमची मातृभाषा आहे, आमच्या जमिनीची भाषा आहे, आमची राज्यभाषा आहे, आमची स्थानिकांची, बहुसंख्याकांची भाषा आहे. ही भाषा जपली पाहिजे हे या तरुणांना कळतंय. या नवतरुणाला हे कळलेलं आहे ना, ही मराठी एकीकरण समितीच्या यशाची पोचपावती आहे. हे असंच तुम्ही कार्य करत राहा, जेणेकरून आमच्या समितीची लोकचळवळ ही सुद्धा या माध्यमातून वृद्धिंगत होत राहील. एकदा आभार मानतो आणि सगळ्यांना पुन्हा आवाहन करतो की हे नवघर जेसल पार्क इथलं हे जे ज्यूस सेंटर आहे त्याला एकदा भेट द्या. यांच्या ज्यूसची चव एकदा चाखून पहा आणि ह्यांच्या व्यवसायाला हातभार लावा. नमस्कार. नमस्कार.